हॅलो. हा अगं पोहोचलो मी दवाखान्यात. हो पोहोचलो. हे काय जस्ट खुर्चीवर बसतोय. हा अगं असं काय बोलतेस? नाही मला सांग, समजा लोकल मध्ये पॅसेंजर नसतील तर मोटर म्हणून घरी बसून राहतो का? तसंच डॉक्टरच आहे. म्हणजे क्लिनिक मध्ये पेशंट नसले तरी डॉक्टरला दवाखान्यात यावंच लागतं. पण तुला सांगतो, माझा सिक्स सेन्स सांगतोय आज एक तरी पेशंट येणार म्हणजे येणार. डॉक्टर डॉक्टर आवाजाला पेशंट आला वाटतं. फोन ठेव फोन ठेव. डॉक्टर ये 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 ये. काय 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 होतंय तुला? डॉक्टर मला ना मळमळत आहे आणि ना उलटी झाल्यासारखं खूप वाटतं आणि पोटात दुखतं. नारायणा परमेश्वरा नारायणा. खरं म्हणजे एक पेशंट मागितले होते, 2-2 मिळाले. लॉटरी लागली. या आजी या 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 आजी जरा बसा 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 बसा. कसं आहे माहिती आजी, जरा 2 मिनिटं बसा. मी ह्याला चेक करतो, मग तुम्हाला चेक करतो. नाही नाही अहो डॉक्टर, तुमचं चालू द्या बरं का. म्हणजे तुम्ही निवांत चेक करा. मी तुमच्याकडे नाही आलेले. बाजूला देऊळ आहे ना, तर देवळात आले होते. तिथे खूप गर्दी होती, पाय दुखायला लागले. म्हटलं कुठेतरी बूट टेकूया म्हणून मी इथे टेकायला आले. चालेल ना? अरे हरकत नाही, असं काय करता. बसा तुम्ही बसा. मी याला चेक करतो. तू बरकत होऊ दे बरं का तुमच्या धंद्यात. धंदा काय? मी भाजी विकायला नाही बसलोय. हो मी डॉक्टर आहे. हो धंदा बिंदा काय बोलताय? असं चालू दे. बस हा बोला काय होतंय? हा डॉक्टर मला ना खूप मळमळत आहे आणि ना सतत छातीत जळजळ पण होते. जागरण जागरण. ही हल्लीची पोरं ना सतत रात्रीची जागरण करतात. वेळेवर काही खायचं नाही प्यायचं नाही, गेमा खेळत बसायच्या. रात्र आपली जाते अशी उलटून. ऍसिडिटी होते. नाहीतर काय बाळा, ऍसिडिटी झाली आई घे एक थोडीशी जिऱ्याची पूड घे, ती अशी चांगली बारीक करून घे. आणि मग ती की नाही त्याच्यात थोडस असं पुदिना टाक. पुदिना टाकला असं तो वाटून 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 घे आणि ग्लासभर पाण्यामध्ये थोडस गड 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 पिऊन टाकी. ऍसिडिटी गायब. क्या बात आहे, क्या बात. मानला आजी पिऊन टाक. गायब ऍसिडिटी. आणि काम कर, नाही तर सरळ सोपा मार, अननस खाऊन टाक. आजी अननस खाल्लं तर हे सगळं लगेच बरं होईल? म्हणजे मी अननस खातो. डॉक्टर येतो मी. आजी बोलले ना. 2 मिनिटं. असं काय करतोयस तू? अशी घाई करू नकोस. अरे अजून तुझे सगळे सिम्पटम्स मला कळलेले नाहीये. जास्त काय असेल तर काय करशील? नुसतं अननसन काय होत नाही. सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. बरोबर की नाही आजी? नाही बरोबर आहे. बरोबर डॉक्टरला सगळं कळलं पाहिजे. बाबा भयंकर आजार झाले. सांग त्यांना काय काय होतं तुला. हो ते तपास काय एकदा काय ते तपासलं पाहिजे. श्वास घे मोठ्यांनी. सांगतो मी सांगतो. दीर्घ श्वास. खोकी काढ ना खोकी. आता काय उपयोग? काळजी करू नका, काळजी करू नका. जीभ दाखवा जरा, बाहेर काढ जीभ व्यवस्थित. आई आहे ग, पांढरी फटक झाले. अगदी पांढरी फटक झाले. अपचन झाले. हो अपचन. ही हल्लीची पोरं रस्त्यावरच आबर खातात. अपचन होत. अपचन झालंय. एक काम कर तू, काय कर माहितीये का, घरी गेलास ना की जिऱ्याची पूड घे, थोडासा पुदिना, थोडासा आलं, असं सगळं घटून 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 एकत्र कर आणि त्याच्या गोळ्या गोळ्या गरळी ते खा. म्हणजे तुला बरं वाटेल. बरं का आजी? हे सगळं साहित्य ना घरी आहे, पण हे सगळं केल्यावर मला लगेच बरं वाटेल आजी. म्हणजे भारी आहेत आजी. अरे आमच्या लहानपणापासून हेच उपाय चालू आहेत. काय डॉक्टर? म्हणजे काय कसं आहे माहितीये का, घरगुती उपाय हे नेहमी लाभदायक असतात. पण कधी कधी छोटा आजार असा वाटतो ना, तो आतमध्ये गंभीर असू शकतो. त्यामुळे डॉक्टरकडून एकदा चेक करून घेतला ना की टेन्शन नाही. चेक करून घे बरं का. आजकाल ना खूप मोठे मोठे आजार झाले बाबा. काही कोणाचा पत्ता लागत नाही. आता होतं माणूस आणि गेलं आलं काय होत काही सांगता येत नाही. चेक करून घे. आणि काय मळमळतंय का तुला? काय करायचं माहितीये का, अशी वेलची आहे ना ती दाताखाली ठेवायची. हो मळमळ. बस प्रवासात नाही का, बस प्रवासात वेलची ठेवणं चाल. बस कशाला, विमान प्रवासात सुद्धा वेलची ठेवायची दाताखाली. म्हणजे विमानाचा लागत नाही माहितीये का, मळमळ थांबते. सोपा उपाय तुला देऊ.
ती विलायची दाताखाली खाल्ली की ती मळमळ थांबते लगेच. म्हणजे मी ठेवेन उद्यापासून मी एक खिशात ठेवत आहे ना आजी अरे विलायची. तुला कशाला पाहिजे इथे काश्मीराला यायला काय विमान लागत नाही तुला. नाही डॉक्टर तसं नाही हो. या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमधून प्रवास करतो ना तो ऑलमोस्ट विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगचाच फील येतो. म्हणून बोल खिशात एक विलायची असलेली बरी नाही का. वा बघा हुशार आहे हो पोरगं. हुशार आहे पण पोरगा आजारी आहे. मला चेक करायला पाहिजे. चेक करून घ्या. हा? बघू दे. चेक करून घ्या, व्यवस्थित जीभ बघू दे. व्यवस्थित जीभ बघू दे. चेक करा. हा, पांढरी झालेली आहे जीभ. अरे, हा? ऐक. हरकत नाही. मला सांग ताप येतो का ताप. हो ताप येतो. संध्याकाळचा येतो आणि सकाळचा निघून जातो. अगं बाई माझ्या तापावर पण औषध सांगताय की काय. नाही मी कुठलं बाई औषध सांगणार. तेच म्हटलं मी. मला कुठलं एवढं तुमचं एवढं ज्ञान. नशीब. बाई तुम्ही एवढी डिग्री घेतली UPSC ची नाही शिकून. नाही UPSC नाही एमडी डॉक्टर. आमचं कुठलं एवढं ज्ञान आहे नाही का. पण तरी तुला सांगू का ताप आला ना तर सोपा उपाय आहे बरं का. तुळशी असते ना आपली ती तुळशी घ्यायची. थोडंसं आलं घ्यायचं थोडंसं मध घ्यायचं असं रगडू 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 त्याच्या गोळ्या करायच्या आणि त्या अशा चगळायच्या थोड्या 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 ताप गायब. ते बरोबर आहे पण आजी पण एवढं सगळं बनवायला वेळ कुठे असतो आजकाल. अरे माझ्याकडे आहे ना बनवायचं कशाला. ऑलरेडी तुमच्याकडे आहे ते बोल. भारी आहे ते आजी. हे घे मी बनवून ठेवलेले आहे. घे घे काका या गोळ्या खा सगळं. मी काय म्हणतो आजी अहो माझ्या दवाखान्यात तुम्ही कसली औषधं देता. अरे औषध म्हणू नका हो डॉक्टर. औषध म्हणू नका. पुरं घेत नाही मी मग गोळी म्हणावी गोळी. हे पटकन खाऊ खाऊ रे खाऊ खाऊ. हे बघा काका हे बघा खाल्लं की नाही? आजी मस्त चव याची. बरं वाटतं जरा. अरे गोळी म्हटलं की पोरांना आवडतं पटकन खातात. पण कसं आहे माहिती आजी याने ताप तात्पुरता जाईल हो पण परत आला तर काय करणार. मग ब्लड टेस्ट करावी लागेल. त्याशिवाय निदान कळतच नाही नाही, ना. नाही. आता ब्लड टेस्ट सुद्धा घरीच कशी करायची हे सांगताय की काय. प्रॅक्टिस घरी कशी करणार. तेच नशीब. माझ्याकडे कुठे आल्यात नळकांड्या वगैरे. नाही तुमच्यात कांड्या भरपूर आहेत मला नाही. कळायला लागले आता. नाही माझ्याकडे फक्त जादूची काठी आहे पूर्वजांनी दिलेली. बरोबर, ती बरोबर. फिरवायची हा, तुला हा. सांगते. काळजी करू नको ब्लड टेस्ट करून घे बरोबर बोलता येते. इकडे नाकावर आपला लॅब आहे ना ते लॅब corner. त्याच्याकडे जाणे त्याला म्हणा RBC काउंट CBC काउंट PTO PTT AG आणि लिपिड प्रोफाईल करून घे आणि मला येऊन दाखव. तुम्हाला कशाला दाखव मी काही ते मग कशाला बसलोय. तुम्हाला कशाला दाखव ना. न्याय नाही ते. मी ते कशाला बसलोय. म्हणजे हे बाबा हे डॉक्टरांना दाखव म्हणजे झालं. डॉक्टरांना दाखव ते सांगतील काय ते. आणि मलेरिया वगैरे झाला आता असेल त्याच्यावर पण ना. औषध सांगू नका. तेवढं तरी माझ्यासाठी ठेवा. नाही, आजी आजी सांगा तुम्ही ते दिली ना गोळी मला बरं वाटायला लागले. तुमचे सगळे उपाय सांगून ठेवा मला अरे उपयोगाला ऐका येतील. ऐका ना मी काय म्हणतो हा माझा दवाखाना आहे इथे मी प्रॅक्टिस करतो. तुम्ही माझ्या इथे येऊन स्वतःची औषधं कसली विकताय मला कळत नाही. हो डॉक्टर तुम्ही थांबा ना. तुमच्या पोटात कशाला दुखतंय नाही. ते चांगलं माझ्या भल्याचं सांगतायत. ह्यांच्या अशा पोटात दुखण्यावर काही चाटण वगैरे काय असेल तर सांगा ना प्लीज यांना. मी काय म्हणतो माहितीये का पोटशूळ उठलाय रे पोटशूळ पातळ लोण खायचं म्हणजे लोकांवर जळणं थांबेल. पादे लावून नाही ऐका ना कसं आहे माहितीये हा माझा दवाखाना आहे. मी ते भाडं भरतो मी प्रॅक्टिस करतो. तुम्ही स्वतःची औषध देत चाला तर माझं कसं होणार सांगा बघू मला. हा? अहो, नाही, चांगल्यासाठी म्हटलं हो. आणि मलेरिया झाला असेल ना हे राजा पारिजातकाची पानं आहेत ना ती अशी पाण्यामध्ये उकळायची असा अर्धा निम्न काढा करून टाकायचा आणि पटकन गळून हे आता टाकायचा. मलेरियाला पण सांगा म्हणजे ते पण ठेवू नका माझ्यासाठी. तेच मलेरियाचंच औषध सांगितलं. ऐक काय रे पायाला लागलं का. मी बघतोय मी बघतोय मी बसायचं मी बघतोय. अगं बाई पोराचा पाय सुजलाय. मला बघू दे मला बघू दे. अहो, उभं राहून तुमचं अंग सुजलंय मी बघतोय ना इथे. मला बघू दे ते मी बघण्यासाठीच इथे आहे. हो इथे मा- थांबा ना हो डॉक्टर. आजी ह्याच्यावर काय उपाय असेल तर सांग. खूप दुखतंय हो. अरे आहे ना आहे हे रक्तचंदन असतं ना रक्तचंदनाची बाहुली आहे ना ती घ्यायची आणि असं आंबे हळद वगैरे टाकू असे साणीवर असे फेरे घ्यायचे आणि असे लावायचे. अरे, आजी ते रक्तचंदन कुठे मिळेल मला. चंदन ते पण घेऊन फिरताय आहे तुम्ही? यांच्याकडे भारी आहेत आजी. तू माझ्याकडे येऊन सगळं त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी घेतोय. एक मिनिट ती तुला आता बाजारात पटकन मिळायची नाही. हे घे रक्तचंदन. अरे. आता ती सहाणीवर अशी अगं बाई सहाण तेच म्हणतो मी सांड नाहीये ह्या गोष्टी नाही होऊ शकत. ते घे जरा त्यांच्या गळ्यातलं घे. काय घ्यायचंय मला? ते घे जरा हे द्या हो. गळ्यातलं घे.
अरे ए तुम्हाला स्टेथोस्कोप हा आहे. त्याचा स्कोप संपलाय आता थांबा. अरे ऐक नाही मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऐका ना हो ते काय उगाच कुठे काय सहान म्हणून काही वाटेल ते काय वापरताय तुम्ही हा? वाटेल ते काय वापरताय माझ्याकडे आला. नवीन पेशंट आले. ये रे मित्र ये इथं बस काय होतंय सांग बघू मलाच सांग फक्त काय होतंय मला सांग. पोटात दुखते. भूक लागते का सारखी सारखी? काय बोलायचं नाही काही बोलायचं नाही मी इथे बसलोय. एक मिनिट, वेळी अवेळी डबा लागतो का तुम्हाला? हा म्हणजे जायवर लागतं का वेळी अवेळी? मुरम पण झाले तोंडावर. अगं बाई डोळा पण सांगतोय जंत झाले पोटात. आता जनतावर औषध द्या. मी ते कशाला बसलो दवाखाना मध्ये तर तुम्ही सगळे जनतावर ह्याच्यावर त्याच्यावर औषध देत चाललेला. मी कशाला बसलो इथे? शांत बसा ना जरा. हो पण गुंटा आजीच्याच हाताने येतोय. काय काय सांगताय? आजीच्या हाताला गुण आहे. मग सांगतो काय मगाशी मला आजीने एक गोळी दिली. मला पोटात दुखत लगेच बरं वाटायला लागलं. लय भारी आहेत आजी एकदम बेस्ट उपाय सांगतात. आजी ह्यावर उपाय सांगा ना. मी सांगते. तोंड बंद कर. तोंड बंद कर. आता चाटण फाटण काय दिसते बघ. काय चाललंय मग बघतोय मी. दवाखाना माझा सगळ्या वस्तू माझ्या. तुझी प्रॅक्टिस चालू इकडे फालतू कर तुम्ही ते बाई तुझी काय फालतू. तुला जागा बसायला सगळे पसरायला लागेल तू. काय चाललंय काय तुझं? तू माझ्याकडे आलास ना ते जायचं ना तिच्याकडे आधी. काय सांड म्हणून वापरते सांड म्हणून. अरे देवा. अरे डॉक्टरच्या डोक्यावर परिणाम काय परिणाम झाले ना माझ्या डोक्यावर? हे बघा तुम्ही एक काम करा कडुलिंबाचा पाला हा घ्या. पाला घेतो अंगाला गुंडळतो ही गाजरच डान्स करतो. मोदी कडे मार तिकडे. क्या बात है. पण काही म्हणा ईस्ट ऑर वेस्ट आजीचं बटवा इज दी बेस्ट. अर्थात हे जे सगळे उपचार इथे सांगितले सगळे विनोद निर्मितीसाठी केलेले होते. सगळे काल्पनिक आहेत त्यामुळे तुम्ही घरी याचे अजिबात प्रयोग करू नका. पण तरी देखील मोठमोठे आहार तज्ज्ञ सांगतात की आजी आजोबा ज्या पद्धतीचं जीवन जगायचे ते फॉलो करा कारण तेच अल्टिमेटली दी बेस्ट आहे. सुपर थॉट, सुपर कॉन्सेप्ट अँड सुपर एक्झिक्युशन. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई. विशाखा काय बेरिंग होतं तुझं. सुपर्ब कडक परफॉर्मन्स. अंशू विशाखा धम्माल उडवून दिली धम्माल. म्हणजे काय त्या आजीचं बेरिंग आजीबाजीचा बटवा आपण ऐकतच आलो आहोत. आत्ताच प्राजक्ता म्हणाली होती आणि खरंच तू त्या बटव्यातनं एक एक गोष्ट काढत होती आणि एवढं अप्रतिम बेरिंग पकडलं होतं. अंशू लाजबाब. मला हक करायचं तुम्हाला. खूप मजा आली. प्रसादा. काय बोलू म्हणजे बियॉन्ड वर्ड्स परफॉर्मन्स आहे. खरोखर शब्द नाहीत माझ्याकडे. अफलातून इतकी छोटीशी कॉन्सेप्ट होती पण ती इतकी भन्नाट फुलवलीत तुम्ही. लाजवाब. काय बेरिंग होतं विशाखा. कमाल. सिरियसली कमाल. म्हणजे आणि लिटरली असा टपकन बालपणात गेलो मी की ते खरोखर आजी असायची तिच्या बटव्यात या सगळ्या गोष्टी असायच्या. या निमित्ताने यंग जनरेशनला रक्तचंदन म्हणजे काय हे सुद्धा आज कळलं असेल तर तोही एलिमेंट फार महत्त्वाचा वाटतो मला. या मंचावरनं ती वस्तू पोचणं रसिकांपर्यंत किंवा ते जे तू नुसके एक एक सांगत होतीस उपाय फार लाजवाब. आणि ज्या क्षणी अंशू तू ते जे हे बेरिंग तू जे सुरू केलंस त्या क्षणापासून शेवटपर्यंत मी वाट बघतो की हा माणूस चिडतोय कधी आणि ती उत्कंठा ताणून धरण्यात तू इतका कमालीचा यशस्वी झालास की म्हणजे क्या बात. वा वा. अफलातून. बने ओंकार मस्त. खूप मजा आली. आजीबाईंना एकच विनंती करायची त्यांच्या बटव्यात एलिमिनेशनवर काही उपाय असेल तर त्यांनी सांगा.